नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक लवजाई सर. आपण मागच्या लेक्चरमध्ये लिंगाबद्दल माहिती पाहिली होती. या लेक्चरमध्ये पोलीस भरती, तलाठी भरती, शिक्षक भरती आणि MPSCच्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक वचन विचार या टॉपिककडे आपण जाणार आहोत. खरं तर वचन म्हणजे काय? तर वचन म्हणजे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा गुणधर्म आणि वचनावर येणारी सगळे प्रश्न, वचनावर येणाऱ्या सगळ्या कन्सेप्ट आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण लेक्चर पाहिल्याशिवाय कुठेही जायचं नाही. आपण अजिबात वेळ खराब न करता लगेच सुरुवात करणार आहोत. बघा, सगळ्यात सुरुवातीला नामाचा वचन विचार. नामामध्ये होणारा विकार जो असतो, बदल जो असतो, तो नामाच्या लिंगामुळे, नामाच्या वचनामुळे, नामाच्या विभक्तीमुळे होत असतो. हे आपण शिकलेलो आहोत. आज आपल्याला शिकायचं आहे की वचनामुळे नामाच्या रूपात बदल कसा होतो, आकारांताचा इकारांत होतो की कसा होतो. चला पहिलंच पाहूया. नामाची व्याख्या दिली बघा. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म असतो त्याला वचन असे म्हणतात. म्हणजे संख्या सुचवण्याचा गुणधर्म म्हणजे काय, ही कन्सेप्ट आधी समजून घ्या. मी म्हटलं आता इथे एकच मूल आहे, एकच मूल आहे किंवा मुलगा आहे, परंतु इथं आता ती संख्या अधिक 10ने वाढली तर मी म्हणेल की येथे अनेक मुले आहेत. बघा, नामाच्या ठिकाणी संख्या वाढली, इथं एक मुलगा होता, इकडे 10 आले, म्हणून मुलगा मुले वचन लक्षात येते. म्हणजे हा संख्या सुचवण्याचा गुणधर्म. आता इकडे बघा की मराठी व्याकरणामध्ये वचनाचे 2 प्रकार पडत असतात. त्याला वचनाचे 2 प्रकार. पहिलं एक वचन म्हणजे एखादी वस्तू, एखादं नाम हे फक्त जर एकटं असेल तर त्याला एक वचन म्हणतात. म्हणजे नामाची संख्या फक्त एक सुचवली जाते. आणि अनेक वचन म्हणजे काय, जर एकापेक्षा अधिकची संख्या नामानं सुचवलेली असेल तर त्याला मराठी व्याकरणामध्ये वचन असं म्हटलं जातं, अनेक, अनेक वचन. चला ठीक आहे. आता संस्कृत भाषेमध्ये मात्र वचनाचे प्रकार थोडेसे वेगळे आहेत. संस्कृत भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर वचनाचे 3 प्रकार पडतात. परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. मराठीत वचनाचे प्रकार 2 तर संस्कृतमध्ये वचनाचे प्रकार किती, 3. चला पाहूया कोणते. एक वचन, द्विवचन आणि अनेक वचन. बहुधा अनेक वचनाला काही जण बहुवचन असे म्हणतात. म्हणजे अनेक वचन म्हणजेच बहुवचन. हा हे थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढे जाऊया. आता वचनासंबंधी राज्यसेवा परीक्षेपासून पोलीस भरतीपर्यंत येणाऱ्या सगळ्या कन्सेप्ट आपण पाहतो. त्यात हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा. वचनासंबंधी काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या विसरता येणाऱ्या नाही. पहिलं म्हणजे नामाच्या 3 प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचेच अनेकवचन होते. बघा, नामाच्या 3 प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचं अनेकवचन होतं. सामान्य नाम म्हणजे काय, जी नामं जातीवाचक असतात. उदाहरणार्थ म्हणून मी तुम्हाला सांगेल, समजा आपण या ठिकाणी अनेकवचन सामान्य नामाचे कसे होते, थोडीशी उजळणी मी तुमची करतोय, लक्षात घ्या. आता या ठिकाणी मी म्हटलं गाव. आता गाव हे सामान्य नाम झालं, सगळे गाव आले. मी म्हटलं देश, सगळे देश आले. लक्षात येतंय, लक्षात येतंय. हे सामान्य नामाचे अनेकवचन होते. गाव अनेक आले ते मी गावे म्हणेल, अनेक गावे एकत्र आली. ठीक आहे. इथं मी मुलाचं उदाहरण तुम्हाला घेऊन सांगितलेलं आहे. म्हणजे सामान्य नामाबाबत फक्त सामान्य नामाचे अनेकवचन होते. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. पदार्थवाचक आणि भाववाचक तसेच विशेष नामांचे शक्यतो अनेकवचन होत नाही. हा IMP मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे नामाच्या 3 प्रकारापैकी पदार्थवाचक आणि भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही. सामान्य नामाचे मात्र अनेकवचन होते. ज्यावेळी विशेष नामाचे अनेकवचन केले जाते त्यावेळेस ते सामान्य नामाची भूमिका करते. म्हणजे बघा, ज्यावेळेस सामान्य नाम म्हणजे ज्यावेळेस विशेष नाम जे असतं ते सामान्य नाम म्हणून काम करतं. बघा, विशेष नाम घेतो मी, तो उदाहरणादाखल घेतो. मी म्हटलं नारद. नारद म्हटलं तर कळी लावणारा एकच आला. पण जर मी म्हटलं आमच्या शेजारी अनेक नारद राहत आहेत तर नारद आता विशेष नाम राहणार नाही, त्याने आता सामान्य नामाची भूमिका केली. कारण या विशेष नामाचं मी अनेक नारदच्या नावाखाली अनेकवचन केलेलं आहे. म्हणजे विशेष नामाचं अनेकवचन झाल्यास ते सामान्य नामाचं काम करतं. ही एक गोष्ट लक्षात राहू द्या. आपण सर्वनामे बरं का आहे, कोण, काय या सर्वनामांचा वापर एकवचनी, अनेकवचनी अशा दोन्ही प्रकारात केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ समजून घ्या. आपण उभे राहा, सगळी मुले उभा राहिली. आपण उभा राहा, एकच मुलगा उभा राहिला. आदरार्थी बोललो मी. कोण आले, कोण कोण आले, वचन बदललं, एकवचन अनेकवचन झालं. काय, तुझ्या खिशात काय आहे, 1 रुपया सापडला.
तुझ्या खिशात काय काय आहे? अनेक रुपये सापडले. म्हणजे हे एकवचनी आणि अनेक वचनी दोन्ही प्रकारात वापरले जाऊ शकतं. ही 3 सर्वनामं. नामाच्या वचनाचा क्रियापदावरही परिणाम होतो. हे बघा, मी म्हटलं मुलगा अभ्यास करतो नावाचं क्रियापद आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. मुलगा अभ्यास करतो, इथं एक वचन आहे, परंतु आता मी नामाचं वचन बदलतो, अनेक वचन घेतो. मुले अभ्यास करतात. नामाच्या वचनाचा क्रियापदावर परिणाम होतो. करतो, करतात, विकार झालाय क्रियापदामध्ये. का? इथे एक वचन होतं, इथं अनेक वचन आहे. लक्षात आलं? म्हणजे नामाच्या वचनाचा क्रियापदावर परिणाम होतो. पुढे बघा, आकारांत विशेषणावर नामाच्या वचनाचा परिणाम होतो. आकारांत विशेषणावर म्हणजे विशेषण हे विकारी शब्द जात आहे, त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो. वचनाचा बदल करताना काही नामांना प्रत्यय जोडले जातात, तर काहींची रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात. हे बघा, आता मी देश नाम जर घेतलं तर एक असला तरी देश आणि अनेक असले तरी देश, ही रूपे दोन्ही वचनामध्ये सारखीच राहिली. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. पुढे पाहायचं आपल्याला. आता यायचं आपल्या वचनाच्या नियमांमध्ये. आता पाहू, सगळ्यात सुरुवातीला दिले बघा, पुल्लिंगी नामाचे अनेक वचन कसे होते. पुल्लिंगी नामाबद्दल आपण आधीच्या लेक्चरमध्ये माहिती पाहिली आहे. बघा, आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. इथं दिले बघा शॉर्टकटमध्ये. हा नियम ज्यांना पाठ नाही करायचा त्यांच्यासाठी. आकारांताचे एकारांत, हे एक वचन, हे अनेक वचन. कसं ते पाहूया आपण. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. बघा, कुत्रा, तो कुत्रा पुल्लिंगी आहे. आता त्याचं अनेक वचन करायचं मित्र. आता हे त्र आहे, म्हणजे इथं तचा पाय मोडलेला अधिक रचा पाय मोडलेला अधिक आ आहे, आणि हे आ आहे म्हणून कुत्रा आकारांत आहे. कळतंय? आकारांत म्हणजे काय नवीन मुलांसाठी. कुत्रे हे तचा पाय मोडलेला अधिक रचा पाय मोडलेला अधिक ये आहे. बघा काय झालं, आकारांताचं एकारांत झालं अनेक वचनासाठी. म्हणजेच काय, आकारांत पुल्लिंगी नामे अनेक वचनात एकारांत होतात. जसे की इथे बघू शकताय, कुत्रा कुत्रे, ससा ससे, घोडा घोडे, रस्ता रस्ते, लांडगा आकारांत, लांडगे एकारांत. लक्षात येत आहे? पुढे बघा, आणखीन तुमच्या लक्षामध्ये येईल बघा. ओढा अनेक असतील तर ओढे, राजा अनेक असतील तर राजे, टाका टाके, मळा मळे, काटा काटे. एक नियम आपल्या लक्षात आलाय की ही सगळी आकारांत नामे आहेत ज्याचं अनेक वचन एकारांत झालेलं आहे. इथे बघा, फळा एक असेल तर फळा, अनेक असतील तर फळे. आरसा IMP बघा, हे अनेक परीक्षेला येऊन गेले. आरसा आरसे, से बद्दल असं लिहा बघा, हे से घ्या. मासा मासे, दांडा दांडे, पंखा पंखे, बोका बोके. आत्मा अनेक असतील तर आत्मे, तवा तवे, तांडा तांडे, कोंबडा कोंबडे. आकारांताचं एकारांत झालेलं अनेक उदाहरणातून तुमच्या लक्षात आलंय. चला पुढच्या नियमाकडे जाऊया. आपण बिलकुल टाइमपास करत नाही कशातच. आकारांताशिवाय म्हणजे आकारांत नामे सोडून, आकारांताशिवाय इतर पुल्लिंगी नामे कंसात दिले अ इ ई उ दीर्घ उ ओ कारांत नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. हे लक्षात ठेवायची पण आवश्यकता नाहीये. एकच आकारांताशिवाय म्हणजे आकारांत सोडून सगळी पुल्लिंगी नामे दोन्ही वचनात सारखी. बघूया कशी. एक असला तरी देव, अनेक असले तरी देव. तर हनुमान आहे, शंकर आहे, राम आहे, झाले देव. याच्यात हनुमान आले, शंकर आले, राम आले, दुडीला पार्वती आले तरी देवच. लक्षात आले? वचन बदललं पण अनेक वचनातही देव शब्द कायम राहिला. कवी अनेक असले तरी कवीच. शत्रू एक असला तरी आपला जे आणि दुश्मन शत्रूच. 10-12 असले तरी शत्रूच. फोनो अनेक असले तरी फोनो. हे तुमच्या जरा वापरात नसणारी गोष्ट आहे जुन्या काळातली. लक्षात राहू द्या, आता थोडीशी कालबाह्य झाली आहे. एक असतील तरी बेडूक, अनेक असतील तरी बेडूक. वाहक वाहक, दगड दगडे करायचं नाही, हे एक लक्षात घ्या. ग्रामीण बोलीभाषेतील अभ्यास करणारी मुलं
कधी कधी दगड नामाचं अनेकवचन तुम्ही दगडे करून टाकता. साप एक असतील तरी साप, सापे म्हणायचं नाही. ओके, इथं आकारांत उकारांचा नियम नाही आहे. इथं लक्षात घ्या, एक असेल तरी गुरु, गणिताचा गुरु, इंग्रजीचा गुरु, इतिहासाचा गुरु, अनेक आले तरी गुरुच. ओके, चिरंजीव एक पुट्ट आहे, चिरंजीव अनेक पुट्टी जन्माला आली तरी त्या बापाची चिरंजीवच, चिरंजीवे म्हणायचं नाही. डोंगर, इथं हिमालय आहे आणि इथं हिमालय हे मलयगिरी हे सह्याद्री आहे, पण डोंगरचं डोंगरच राहतं, अनेकवचन बदलत नाही. लक्षात असू द्या. पेरू पेरू, टोहो टोहो, धनको धनको बँकेच्या संदर्भातली संज्ञा आहे, हे लक्षात असू द्या. एक असेल तरी फोटो, वाढदिवसाचा असो, लग्नाचा असो की आणखीन कुठल्या कामाचा असो, एक असला तरी फोटो आणि अनेक काढले तरी फोटो काढले. फोटो एक वचन अनेक वचन सारखेच. रेडिओचं रेडिओ, धनकोचं धनको, सिंहचं सिंह. शिपाई शिपाई, एक असेल तरी विंचू आणि अनेक असतील तरी बी विंचू. विंचाचं बिराड पाठीवरती ही एक म्हण तुम्हाला माहिती आहे जुन्या काळातील. म्हणी पण मराठी व्याकरणात महत्त्वाच्या. चला पुढचा नियम बघूया वचनाबद्दलचा. काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होते तर काहींचे इकारांत होते. म्हणजे अकारांत स्त्रीलिंगी नामे असतील तर त्याचे आकारांत किंवा इकारांत होतील वचनामधले बदल. आता बघूया. विटांचा होईल विटा, पण इथे एक महत्त्वाचा बदल विसरायचा नाही मित्रांनो. हा बदल जर तुम्ही विसरले तर कदाचित तुमचा हक्काचा एक मार्क जाईल. तो कसा बघा. आपण गडबडीत विटाचं विटाच राहतं आपण केलं, विटा आकारांत केला बदल, पण विची वेलांटी बघा, इकडे दुसरी वेलांटी होती, इकडे पहिली वेलांटी झाली. आता हे अकारांत का आहे तर इथं टचा पाय मोडलेला अधिक अ म्हणून अकारांत आणि झालं आ, टचा पाय मोडलेला अधिक आ म्हणून अकारांत. विटाचा बघा, एक असेल तर वीट, अनेक असतील तर विटा, हे लक्षात असू द्या. एक असेल तर वेळ, अनेक असतील तर वेळा. तारीख तारखा, हे जरा लक्षात राहू द्या. तारीख तारखा, तारीख शब्दाचं अनेक वचन होतं तारखा. म्हैस म्हशी, पण स लक्षात घ्या, सरे शहराचा आहे, सरे साखरेचा एक वचनात, शहरे शहराचा अनेक वचनामध्ये. खारीक, अनेक असतील तर खारका. माळ माळा, हे तुमच्या वापरातलं हे लक्षात येईल. चूक, इथं लक्षात घ्या, चूला दुसरा उकार आहे, पण अनेक वचनात आल्याच्या नंतर मात्र चूला पहिला उकार आहे. आपण गडबड काय करतोय, उकारांकडे बारीकचं आपलं लक्ष नसतं आणि मग कधी कधी परीक्षाला ब्लॉक भरताना आपण अलगदपणे चुकून बसतो. एक असेल तर चूक, अनेक केल्या तर चुका, पण उकार मात्र इथं दुसरा घ्यायचा आहे, हे विसरायचं नाही आहे. इथं हे भिंत, अनेक असतील तर भिंती. सगळ्यात महत्त्वाचं जर वचन नावाच्या प्रकारात कुठल्या टॉपिकवर प्रश्न येण्याची शक्यता असेल तर ते विहिरीवर आहे. हे बघा, एक असेल तर विहीर, पण हिची वेलांटी दुसरी आहे, इकडे गेल्यानंतर हिची वेलांटी पहिली झाली आहे. अनेक असतील तर विहिरी, पण विहिरी आणि खूप वेळेस परीक्षेला आलेला प्रश्न आहे, खूप वेळेस, आणि तो येत राहणार आहे, म्हणून त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं. आता पुढे बघा. माळ माळा झालं. सून, उकार लक्षात घ्या, सून. अनेक वचनात होतात सुना, पण उकार लक्षात घ्या, उकाराचा रस्व दीर्घचा रस्व झालेला आहे. एक असेल तर नक्कल, अनेक असतील तर नकला. विहीन, विहीन म्हणजे काय रे, नवऱ्या मुलाची आई आणि नवरी मुलीची आई, त्या झाल्या विहीन. आणि अशा दोघी एकमेकींच्या कोण झाल्या, विहिनी विहिनी. एक असेल तर विहीन, दोघी असतील तर विहिनी, पण वेलांटी लक्षात घ्या, इकडं दुसरी होती, इकडं पहिली झाली आहे. गुंजाचं अनेक वचन गुंजा. जास्वंदाचं जास्वंद. तलवार तलवारी. मशाल मशाली. काच काचा. हे वापरातले शब्द आहेत ज्यांना मी रेड पेनने मार्किंग केलेलं आहे, ते मात्र महत्त्वाचे प्रश्न चुकण्याची शक्यता असते. आता खाली एका तक्त्यामध्ये इथं तुम्हाला काही गोष्टी दिल्या आहेत बघा. य नंतर ई आल्यास उच्चारात यचा लोप होतो. एरे गाईच्या नंतर जर ई आला, इथे बघा, ह्या एच्या नंतर जर ई आला शब्दामध्ये अनेक वचन करताना, तर एरे गाईचा जो आहे त्याचा लोप होतो, म्हणजे तो नष्ट होतो, उच्चारात राहत नाही. गाईचं अनेक वचन झालं गाई. बघा, गाईचं अनेक वचन झालं गाई, पण इथं ए आलाय, एचा लोप होतोय आणि वेलांटीचा ई जो आहे तो इथे कायम राहतोय. मग गाईचं अनेक वचन जेव्हा विचारेल त्यावेळेस असं गाई लिहिण्यापेक्षा ते असं गाई लिहा. त्याचप्रमाणे सोयी, इथं ए आलाय, सोयी झालं, पण ह्या एचा लोप होतोय,
सोय शब्दाचं अनेकवचन सोयी लिहा. लक्षात येत आहे. इकडे एक तक्ता तुम्हाला दिला आहे बघा, वागणुकीच्या संदर्भामध्ये वागणूक शब्द दिलाय खाली. वागणूक अनेकवचन, वागणुकी, वागणुका दोन प्रकारे आपल्याला करता येईल. शक्यतो असे हे जे प्रत्यय असतात याचं दोन प्रकारे अनेकवचन होताना आपल्याला दिसतंय. त्याच्या खालचा शब्द दिलाय बघा, करमणूक, करमणुका, करमणुकी. इथं नाटक चालू आहे, करमणूक चालू आहे. आत्ता इकडं नाटक चालू आहे, पिक्चर चालू आहे, कुणीतरी आले नाचायला, करमणुका झाल्या, करमणुकी झाल्या. लक्षात आले. एका पक्षाची एक चोच, अनेक पक्षांच्या चोचा किंवा चोची दोन प्रकारे झाले. एक असेल तर मिरवणूक, एकच मिरवणूक चालली गणपती बाप्पा मोरया. पण आता गणपतीच्या मिरवणुकात तुम्ही PSI झाले म्हणून त्यात तुमची एक मिरवणूक आली आहे. म्हणजे गणपतीची मिरवणूक, तुमची मिरवणूक आणि एक लग्नाची मिरवणूक. त्या मिरवणुका असतात किंवा मिरवणुकी असतात अनेक वचनामध्ये. थोडंसं लक्षात राहू द्या. पुढे बघा, आकारांत स्त्रीलिंगी तस्तम नामाची दोन्ही वचनातील रूपे सारखी असतात. हे लक्षात घ्या अगोदर. आकारांत स्त्रीलिंगी तस्तम नामाची, तस्तम नामे म्हणजे कोण? की जी नामे संस्कृत भाषेतून मराठी भाषेत बदल न होता आलेली आहेत त्याला तस्तम नामे म्हणतो आपण. त्याची दोन्ही वचनातली रूपे जी आहेत ती सारखी असणार आहे. म्हणून एक असेल तरी भाषा, मराठी भाषा, मराठी इंग्रजी हिंदी भाषाचं भाषाच. पूर्व दिशा, परंतु पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर एवढ्या असल्या तरी दिशाच. काना मात्रा वेलांटीत बदल नाही. इथे बघा, आज्ञा, आज्ञा दिली. आज्ञा कोण देतो? मोठा व्यक्ती अधिकारी लहान व्यक्तींना त्याच्या खालच्या पदस्थांना देतो. एक दिली तरी आज्ञा आणि अनेक दिल्या तरी आज्ञा. माता एक असेल तरी माता, आणि कधी कधी आपल्याला 2-3 माता असतात आणि आहेतच. म्हणजे याचा अर्थ वेगळा नका घेऊ. इकडं धरणी माता आपली जन्मदात्री ती माता आहे की नाही. एक असेल तर माता, अनेक असतील तरी सुद्धा माताच. ओके. निंदा, निंदा. नीती, नीती. वेलांटीत काहीच बदल नाही नीतीमध्ये, हां लक्षात राहू द्या. इकडे बघा, एक केली तरी पूजा, अनेक असेल तरी पूजा अनेक वचनामध्ये. आकारांताचं आकारांतच राहिले, कारण पूजा हे संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसाची तसा आलेला शब्द आहे, म्हणजे तो तस्तम शब्द आहे. सभाचं सभा, सभा सभा. विद्या विद्या. विद्या शब्द हा संस्कृत भाषेतला आहे, तो बदल न होता या ठिकाणी आलेला आहे. तराजूचं तराजू. मतीचं मती. मती म्हणजेच आपली नीतिमत्तेनं वागण्याची जी बुद्धी असते ती आपली मती असते. चला पुढे जाऊया. बघा, खालील इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारांत होते. इकारांताचे याकारांत कोणतं? स्त्रीलिंगी. लक्षात राहू द्या. आता बघा, इथं नदी शब्द आलाय. नवीन अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी लक्षात घ्या, नदी एकच आहे. हे द आहे म्हणजे इथं द चा पाय मोडलेला अधिक दुसरी वेलांटी आहे म्हणून हा ई आहे. लक्षात आलंय. म्हणजे हा ई आलाय म्हणून नदी शब्द इकारांत आहे. आता इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारांत होणार आहे. इथं झाले बघा, यचा पाय मोडलेला अधिक आ, पण इथं यचा उच्चार होतोय म्हणून याला आकारांत न म्हणता य आल्यामुळं याकारांत म्हणतात. लक्षात येते. म्हणून नदी एक असेल तर अनेक असतील तर नद्या. ठीक आहे. त्याच्यानंतर काठी, काठ्या, नळी, नळ्या. ह्या ठिकाणी थोडंसं महत्त्वाचं आहे. एक खाल्ली तर भाकरी खाल्ली. बघा, भाकरी. आणि 2-3 खाल्ल्या, एकात नाही भागलं, 2-3 खाल्ल्या, चांगली आमटी वगैरे आहे, हां दूध भाकरी आहे तर भाकऱ्या खाल्ल्या. कॉमन आपण म्हणतो नाही भाकरी खाल्ल्या, भाकरी नाही भाकऱ्या. लेखनी, लेखन्या. बाई इथं बघा, बाया हा शब्द महत्त्वाचा आहे. नाही तर आपण म्हणू की बाई शब्दाचं अनेक वचन बायाच होतं, तर आपण चुकून जाऊ, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. चला पुढे जाऊया. एक असेल तर जाळी करवंदाची आहे, एक जाळी. अनेक असतील तर जाळ्या. लोटी, लोट्या. याकारांत झालंय बघा इकारांताचं. पुढे या. पणती, पणत्या. टाचणी, टाचण्या. चांदणी, चांदण्या. व्हेरी IMP खूप महत्त्वाचं आहे. बी, बिया. ही वेलांटी विसरले तर समजायचं वचनाचा 1 मार्क गेला. लक्षात राहते. हां,
वेलांटी दुसरी आहे, वेलांटी पहिली आहे आणि एकवचनामध्ये. इथे स्त्री, स्त्रिया, समयी, समया, हे एक लक्षात ठेवा. हे एक चुकण्याची चिन्ह आहेत. ठीक आहे, हे थोडंसं काळजीपूर्वक थोडंसं बघून घ्या. ठीक आहे, समयी, समया, सुई, सुया, सुई अनेक वचनामध्ये सुया होतं, चटई, चटया होतं. ठीक आहे, याच्यामध्ये महत्त्वाचे जे मी लाल केलेले आहेत ते वाटल्यास तुमच्या नोट्समध्ये लिहून घेऊ शकता. याच्यात तुम्हाला आणखीन काही वेगळं वाटत असेल तर कमेंट करून सांगू शकता. आता खाली काही नियम दिलेत. हे बघा, दासी स्त्रीलिंगी असते. हा स्त्रीलिंगी इकारांत शब्द आहे, इकारांत. परंतु इथं इकारांताचा याकारांत व्हायला पाहिजे, दासीचं दास्या व्हायला पाहिजे. परंतु एक असली तरी दासी आणि अनेक असल्या तरी पण दास्याच असतात, कारण ते अपवाद आहे. दृष्टी एकच असते नेहमी, तिचं अनेकवचन आपल्याला करता येणार नाही. चला ठीक आहे, पुढे जाऊया. उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वाकारांत होते. उकारांताचं वाकारांत. उकारांत नाम बघूया आपण, पण कसं पाहिजे ते स्त्रीलिंगी पाहिजे. ठीक आहे, पाहूया. सासू स्त्रीलिंगीच असते नेहमी, म्हणजे सासू, सहचा पाय मोडलेला अधिक उ, सासू एक असेल तर, आणि आपल्या सासऱ्याला 2-4 बायका असतील तर त्या, किंवा आपल्या चुलत त्या झाल्या आपल्या सासवा. एक असेल तर सासू, अनेक असतील तर सासवा. पिसू, पिसवा. वचन नामाच्या प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचा नियम हा आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या, याच्यावर खूप वेळा प्रश्न येतात. डोक्यातला प्राणी घेतला इथं बघा, उ अनेक असतील तर उवा. ठीक आहे, अनेक वचन झालं. ठीक आहे, पुढे बघा. जाऊ एक असेल तर जाऊबाई, अनेक असतील तर जावा. जळू, जळवा. हे सगळे वाकारांत नाम आहेत बघा. वा, 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 वा. ठीक आहे, उकारांताचे वाकारांत. पुढे जाऊया. पुढच्या नियमाकडे आपल्याला वळायचं. बघा, कुठेही जायचं नाहीये. अकारांत नपुसकलिंगी जे आपण ते या सर्व नामाने दाखवत आलोय बघा. अकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते. कारांत म्हणजे काय? त्या शब्दाचा शेवट त्या उच्चारानं होतो. पहा इथे दिसेल तुम्हाला. घर, हे र आहे म्हणजे काय? र म्हणजे रचा पाय मोडलेला अधिक अ आहे, म्हणजे अकारांत. हे कळलं तुम्हाला. घर एक असेल तर घर, अनेक असतील तर घरे. हे रचा पाय मोडलेला अधिक एक एकाचा ये आहे, मिळून ते रे झालेलं आहे. लक्षात येत नाही, म्हणून ते झालं एकारांत उच्चाराचं. हे एकारांत येतंय लक्षामध्ये तुमच्या. ठीक आहे, घर, घरे. इथं बघा, फूल, फुले. उकार हा हवा आहे फुलेला. ठीक आहे, घड्याळ, घड्याळे. दार, दारे. फळ, फळे. नख एक एवढे असतील तर नखे. बक्षीस, बक्षिसे. इथे या, एक असतील तर पुस्तक, अनेक असतील तर पुस्तके. तोंड, तोंडे. व्हेरी आय एम पी, हे पण. मला एकच शेत आहे, आपण म्हणतो मला एकच शेत आहे. आणि 6-7 एकर नदीच्या कडीला, 6 एकर गावाच्या वरल्या भागातनं, 6 एकर गावाच्या दक्षिणेला, 5 एकर उत्तरेला. मग आपण म्हणतो मला भरपूर शेती आहे. शेती हा चुकीचा शब्द उल्लेख आहे. या ठिकाणी शेते म्हणावे लागेल. अनेक वचनामध्ये शेते म्हणायचं नेहमी. आता सवय लावून घ्या, म्हणजे आपलं स्पर्धा परीक्षेमध्ये चुकणार नाही. एक असेल तर गाव, अनेक असतील तर गावे. माणूस, माणसे कॉमन आहे. पीक, पिके. फक्त वेलांटी लक्षात घ्या. इथं पीला दुसरी वेलांटी दीर्घ आहे, इकडं मात्र ऱ्हस्व वेलांटी झालेली आहे. पान, पाने कॉमन आहे. चला जायचं पुढे. पटापटा तुम्हाला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये मला सांगू शकता. ठीक आहे, नंतर तुम्हाला त्याच्यासाठी मी एक स्पेशल लेक्चर घेईल. एकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते व विकल्पाने एकारांत होते. कधी कधी एकारांत होतं तर कधी कधी एकारांत होतं. कुणाचं? इकारांताचं, नपुसकलिंगी नामाचं. चला बघू. ते मोती, ते मोती. आता मोती हे एक वचन आहे, याचं जरा विकल्पानं पहा काय झालं. मोत्या, याकारांत. कधी कधी एकारांत. हे आहे एकारांत आणि हे आहे यकारांत. का? मोत्या, मोते. मोती शब्दाचा अनेक वचन आहे, तर मोत्या येईल पर्याय किंवा मोत्या येईल. ठीक आहे. मिरी हे इकारांत आहे, मिरी. अनेक वचन झालं. मिरे, एकारांत किंवा याकारांत. लक्षात येते? चला, परंतु या नियमामध्ये काही शब्द या नियमाला थोडीशी
अपवाद तुम्हाला दिसतील. पहा इथं लोणी आलंय, इकारांत शब्द आहे, पदार्थवाचक आहे. नियमाप्रमाणे त्याचं याकारांत किंवा यकारांत म्हणायला पाहिजे. लोण्या पण होतंय का? नाही. आपण थोडं असलं 10 किलो असलं तरी लोणी, 100 किलो असलं तरी लोणी. ठीक आहे, लोणी लोणीच राहतं. पाणी मटेरियल नाऊन आहे, पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही, हे नामप्रकरणामध्ये आपण शिकलोय. एक असेल तरी पाणी समुद्रभर असतील, हां अर्णव, समुद्राला अर्णव म्हणतो आपण, तरी पाणीचं पाणीच. दहीचं दहीच राहतं. अस्थि म्हणजे हाड, याला अस्थि म्हणतो आपण. आपल्या मृत्यूनंतर जो कार्यक्रम असतो ना अस्थि विसर्जनाचा, अस्थि म्हणजे हाडे, तर एक हाडाचं अनेक वचन आणि एक वचन एकच राहतं. अपवाद आहे. पुढे जाऊया. उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन यकारांत होते. उकारांताचं नपुंसकलिंगी नामाबद्दल एकारांत होते, कधी कधी ते वेकारांत होते, कधी कधी काही शब्दांच्या बाबतीत. फेरी IMP शब्द आहे बघा इथं. IMP म्हणजे खूप IMP अनेक वेळा वेगवेगळ्या पोलीस भरतीच्या परीक्षेला आलेला आहे. आपण सहज घेतो की नाही सोपं असतं, लिंगवचनात काय वाचलं की होऊन जाते. गडबडीमध्ये लक्षात घ्या. एक असत तर लिंबू, लिंबू या शब्दाचे अनेकवचन होते लिंबे. लक्षात असू द्या. हे होतं उकारांत, इथं झालं वेकारांत, एकारांत. ठीक आहे, लक्षात येत आहे. वासरू उकारांत आहे, इथं मात्र वासरे झाले. एक असेल तर वासरू, अनेक असतील तर वासरे. पिलू पिल्ले, गळू गळवे, हे एक महत्त्वाचं आहे. आसू आसवे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हे 2-3 शब्द जरा परीक्षेला वारंवार आलेले आहेत. तट्टू गाढवासारखा एक प्राणी असतो, विशेषतः तिकडे अफगाणिस्तान आणि हिमालयाच्या परिसरामध्ये आढळतो. तट्टू, त्याचे पिल्ला अनेक असतील तर तट्टू. ठीक आहे, म्हणजे एक असेल तर तट्टू, अनेक असतील तर तट्टे. पाखरू पाखरे, लेकरू लेकरे, कोकरू कोकरे, एकारांत वेकारांत झालेले आहे. चला पुढे जाऊ. इथं वेकारांत आहे, इथं वेकारांत आहे, बाकी एकारांत आहेत. ठीक आहे, पुढे बघा. एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते. एकारांताचं इकारांत नपुंसकलिंगी नामाबद्दल. हे चुकलंय जरा इथे टाईप करताना. हे केळे, केळे या शब्दाचे अनेक वचन ओळखा. अनेक वचन होतं केळी. एक खाल्लं तर केळं खाल्ले, केळे. एक खाल्लं तर केळे, अनेक खाल्ली तर केळी. रताळे रताळी, लाटणे लाटणी, गाणे गाणी, हे सुद्धा जरा बारीक लक्षात राहू द्या. खेळणे खेळणी, हे न आहे बाबांनो, म्हणजे नचा पाय मोडलेला अधिक ये आहे, म्हणून याला एकारांत म्हटलंय. लक्षात आलं. अनेक वचन होताना याचं इकारांत होईल, म्हणून तर एकारांताचं इकारांत. खेळणे खेळणी, लक्षात आलं. चला इथे बघा, तळे आले बघा. तळे, तळे अनेक वचन झालं तळी. मडके मडकी, खेडे खेडी, घोसाळे घोसाळी. आणि हे थोडंसं लक्षात असू द्या, मी पुन्हा एकदा सांगतोय. गाणे गाणी, डबल आलेलं आहे. गाणे गाणी तिकडं पण आले, इकडे पण आले, जरा टाईप डबल झाले. बघूया पुढे जाऊन. पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही. आपण नाम नावाच्या प्रकरणातच शिकलो होतो की पदार्थवाचक नामाचं अनेक वचन होत नाही. मग तेल असेल, पाणी असेल, लाकूड असेल, सोने असेल. बघा बघूया आपण. एक असलं तरी सोने आणि अनेक असलं तरी सोने, कारण हे मटेरियल नाऊन आहे इंग्रजीत, ज्याला आपण म्हणतो पदार्थवाचक नाम आहे. पुढे बघा. पाणी मोजता येते परिमाणात, पण अनेक वचन होणार नाही. दही पदार्थवाचक नामे, अनेक वचन होणार नाही. इथे बघा. रुपे एक धातूचा प्रकार आहे, सोने चांदी रुपये. रुपे रुपे, लोणी लोणी. आणि अस्थि आत्ता आपण बघून गेलोय मागच्या PPT मध्ये, अस्थीचं अस्थि होते. ठीक आहे, पुढे बघा. आकारांत स्त्रीलिंगी शब्दाचे अनेक वचन. आकारांत स्त्रीलिंगी शब्दाचे अनेक वचन आकारांतच राहते, त्याच्यात कुठलाही बदल होत नाही. ज्या स्त्रीलिंगी नामाचा शेवट आ उच्चाराने होतो त्याच्यात काही बदल होणार नाही वचनामध्ये. घंटा, शाळेचा वाजवला तर घंटा. आणि देवीच्या देवळात अनेक बांधल्यात त्या घंटाच, काहीच बदल नाही. घंट्यात घंटा, काही बदल नाही. ठीक आहे. वेदना वेदना, फक्त मान दुखती आहे, वेदना झाली. आता मान दुखती आहे, पाड दुखती आहे, पाय दुखत आहेत,
ठीक आहे, बोटं दुखतायत, सगळ्या वेदनाच. एकदा टीका केली तरी आपली निंदा केली, आणि विश्वभर एखादा व्यक्ती आपल्यावर टीका करत बसलाय तरी तो आपली निंदाच करतो, त्याच्यात काय जास्तीचा बदल होत नाही. तुमच्या गावात फक्त मराठी शाळा आहे, तुम्ही म्हटले आमच्या गावात एक शाळा आहे. आता तुमच्या गावात मराठी शाळा आहे, इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, उर्दू माध्यमाची शाळा आहे, तरी त्या शाळाच राहिल्या, त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही. पुढे बघा, एक मुलगी असेल एखाद्या पालकाला तर म्हणते मला कन्यारत्न प्राप्त झालं, आणि एखाद्याला 6 असतील तरी कन्याच राहिल्या, त्याच्यात काय बदल झाला नाही. चला पुढे जाऊया. आता एक सगळ्यात महत्त्वाचं इथं आलं आहे. इथं एक याच्यासाठी एक नियम पण आहे, ठीक आहे, पण ते नियम पाठ करण्यापेक्षा तो शब्द पाठ केलेला नेहमी फायद्याचा. पै या शब्दाचे अनेकवचन पया होते, पै पया. बायको या शब्दाचे अनेकवचन बायका होते. ओकारांताचं आकारांत होतं, ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन आकारांत होते. नियम पाठ करण्यापेक्षा एवढाच एक शब्द आहे, एक असेल तर बायको, 2-3 असतील तर बायका. हा योग नाही आहे सध्या अलीकडच्या काळात कोणाच्या नशिबात. ठीक आहे, जाऊया. आता वचनासंबंधी विशेष माहिती. कदाचित तुम्ही आधीचं लेक्चर पाहिलं नसतं तरी फायद्याचं ठरलं असतं, कदाचित, म्हणजे तसं पाहिलं ते फायदाच झाला, तोटा काही नाही. पण हा नियम मात्र माहिती पाहिजे, कारण वचनावर इथं थोडीशी गफलत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथे बघा, विशेष भाववाचक नामाचे अनेकवचन वापरल्यास ती सामान्य नामे बनतात. इथं असं आहे, विशेष नामे व भाववाचक नामे यांचे अनेकवचन वापरल्यास ती सामान्य नामाची काम करतात. लक्षात आलं. आता उदाहरण दिलेत बघा त्यांनी, आपण उदाहरण सोडून घेऊ, गंमत जरा जास्त चांगली होईल. आमच्या शेजारी 3 पाटील राहतात. इथं 3 शब्द आला नसता, फक्त म्हटलं असतं ही पाटलाची गाडी आहे, पाटील नामाखाली अधोरेखित आलं असतं तर ते विशेष नाम झालं असतं. पण आता पाटलाच्या त्या विशेष नामात 3 पाटील आलेत, इथं पाटील, तिथं पाटील, तिथं पाटील. आता पाटील नाम विशेष राहिलेलं नाही. या विशेष नामानं कुणाचं काम केलंय? आता विशेष नामानं, या विशेष नामानं आता सामान्य नामाचं काम केलंय, कारण त्याची संख्या वाढली आहे. विशेष नामाचे अनेक वचन झाल्यास पाटील विशेष नाम होतं. आता इथं 3 झाल्यामुळं त्यांनी सामान्य नामाचं काम केलेलं आहे. पुढे बघा, आमच्या वर्गात बरेच नारद राहतात. आता मी इथं जर लिहिलं असतं नारद कळी लावण्यात माहीर होता, तर नारद विशेष नाम झालं असतं महाभारतातलं. परंतु इथं आमच्या वर्गात बरेच नारद राहतात, नारद या विशेष नामाचं अनेक वचन झालं, म्हणून इथं नारद जे आहे ते आता सामान्य नाम आहे. लक्षात घ्या, ते आता विशेष राहिलेलं नाही, कारण त्याचं अनेक वचन झालंय. पुढे बघा, अलीकडे फार चोऱ्या वाढल्या. चोरी जे नाव आहे पहा, मी असं म्हटलं, चोरी करू नये. थोडंसं महत्त्वाचं आहे, वेळ घेतो थोडासा. याला अधोरेखित आलं. चोरी या नामाचा प्रकार ओळखा. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. तर चोरी हे भाववाचक नाम आहे. भाववाचक कसं ते मी माझ्या नाम नावाच्या प्रकरणात तुम्ही पाहू शकता. आता चोरी हे फक्त भाववाचक नाम आहे, परंतु इथे बघा, अलीकडे फार चोऱ्या वाढल्या, चोऱ्यांचं प्रमाण वाढलं, फार शब्द आला. इथं भाववाचक नामाचं संख्यात अनेक वचन झालेलं आहे, म्हणून इथं मात्र चोऱ्या जे नाम आहे ते आता भाववाचक राहणार नाही, ते या ठिकाणी सामान्य नाम बनेल. सामान्य नाम लक्षात घ्या. चोऱ्या मूळचं भाववाचकच होतं, परंतु इथं फार शब्द आल्यामुळं ते आता सामान्य नाम म्हणलं. म्हणजेच काय, विशेष नामे व भाववाचक नामे यांचे अनेक वचन वापरल्यास ते सामान्य नामाचं काम करतात. पुढे बघा, चला पुढे जाऊया. आत्तापर्यंत तुझी किती बाळंतपणे झाली? आत्तापर्यंत तुझी किती बाळंतपणे झाली? पणे माहिती आहे तुम्हाला, ऐकलं असेल तुम्ही भाववाचक नामामध्ये. इथं मात्र तुमच्या लक्षात येते, आतापर्यंत तुझे किती बाळंतपणे झाली, वचन वाढलेलं आहे. इथं बाळंतपणे भाववाचक नाम राहिलेलं नाही, ते सामान्य नाम झालेलं आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट, आता शेवटाकडे येतोय आपण एकदम. आदरार्थी अनेक वचन बघा, आपण म्हणतो माझ्या गावात आपल्यापेक्षा वयानं, मानानं, पदस्थापनेनं मोठी असणारी माणसं, त्यांच्याबद्दल आपण नेहमीच आदरानं बोलतो. आपण जर आपल्या गावात मुख्यमंत्री आले तर आपण असं कधी म्हणत नाही आमच्या गावात एकनाथ शिंदे आला, नाही. आपण त्यांना आदरार्थी अनेक वचनाने बोलतो. आमच्या गावात सन्माननीय
शिंदे साहेब आले. आले म्हणजे ते एकटेच असतात, तरी आले का म्हटलं आपण, त्यांना मुख्यमंत्री या पदस्थापनेचा आदर आपण दिला. लक्षात आला? हां, हे बघा, आदरार्थीने अनेक वचन म्हणजे काय? वयानं, नात्यानं आणि अधिकाराने मोठ्या किंवा जवळच्या व्यक्तीबद्दल एक असून सुद्धा आदर व्यक्त करण्यासाठी अनेक वचनी शब्दप्रयोग केला जातो आणि यालाच आदरार्थी अनेक वचन असे म्हणतात. लक्षात असू द्या, आदरार्थी अनेक वचन म्हणजे काय? पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील. इथं लक्षात घ्या, पंतप्रधान एकटेच असतात देशाला. नरेंद्र मोदी साहेब भारताला एकटेच पंतप्रधान आहेत, परंतु इथं देतील इथं आलाय का? तर आपण त्या पंतप्रधानांच्या पदस्थापनेबद्दल, मोठ्या व्यक्तीबद्दल आदरानं बोलतो. म्हणजे इथं पंतप्रधान शहराला भेट देतील हे अनेक वचन आहे पंतप्रधान. आता ते मूळचं एक वचन होतं, परंतु आदर दिला म्हणून आपण त्याला आदरार्थी अनेक वचन म्हणायचं. लक्षात राहील? नाही तर म्हणता नाही पंतप्रधान एकटाच आहे. आणि सर तुम्हीच म्हटले होते की वचन म्हणजे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा गुणधर्म, आणि इथं तरी एकच संख्या सुचवली म्हणून एक वचन. नाही, ते पंतप्रधान आहेत, आपण त्यांना मोठं केलं आहे देशाचं, हे की नाही, पदाधिकारी म्हणून त्यांना थोडा आदर द्यायचा, आदरार्थी अनेक वचन म्हणायचं. गुरुजी आता शाळेत आले. आपण असं म्हणतोय का गुरुजीला, हे गुरुजी आला रे, आता शाळेत आला? आला म्हणत नाही. ग्रामीण भागामध्ये काही आदिवासी बोलीभाग हे म्हणत असतील, परंतु आपण गुरुजींना, त्यांचं नावाची गुरुजी, गुरुस्थानी असणारे आत्ताच गावात आले, येताना एकटेच येतात, एकच असतात, पण एकवचन नाही होत, कारण ते गुरुजी आहेत, आपले गुरुवरी आहेत, म्हणून आपण आले नावाचं क्रियापद वापरलंय. इथं हा आदरार्थी अनेक वचनाचा प्रकार आहे. लक्षात येत आहे? पुढे चला. आपण आमचे पाहुणे आहात. एकटाच माणूस उभा आहे माझ्यासमोर, किंवा तुमच्यासमोर तुमचे सासरे आले आणि ते दारातच थांबले. तुम्ही म्हटले आते आते आते, म्हटले नाही आम्हाला नाही यायचं. तुम्ही म्हटले असं काय करताय? अहो तुम्ही आमचे सासरे आहात. ते तर एकटेच होते, तरी पण तुम्ही म्हणाले तुम्ही आमचे पाहुणे आहात, तुम्ही आमचे सासरे आहात. म्हणजे एक जरी असले तर आपण त्यांना आदर देतोय. इथं आपण नावाचा हा जो वाक्याचा प्रकार आहे तो अनेक वचनी आहे. पुढे बघा. श्रीकृष्णाने संदीपनांना गुरुदक्षिणा दिली. संदीपनांना म्हणजे हे बरेच नव्हते, एकटेच होते, परंतु ते वरिष्ठ होते, आदरणीय होते, म्हणून त्यांना आदरार्थी अनेक वचन म्हणतात. ठीक आहे, चला पुढे जाऊया, बराच वेळ झालाय. आता विपुलता दर्शक एक वचन म्हणजे काय? संपत आलं अवघ्या 2 मिनिटात. विपुलता दर्शक दाखवण्यासाठी काही नावाचे अनेक वचन वापरतात. बघा, पाहूया आपण. म्हणजे एक वचन असतं, परंतु ते अनेक वचनासारखं वाटतं. यंदा जरा जास्तच पपई वापरतात. पिकली म्हणा, यंदा जरा जास्तच पपई पिकली. ठीक आहे, विपुलता दर्शक एक वचन झालं. जत्रेत लाख माणसं जमलं. आता लाख म्हणलं की तुम्हाला वाटतंय जास्त आहे, अनेक वचन आहे, परंतु विपुलता दाखवली म्हणून त्याला एक वचनच समजायचं. यावर्षी बराच आंबा पिकला. आता एकच आंबा पिकलाय का? बराच आंबा पिकला. ठीक आहे, पण तुम्हाला असं वाटतंय पिकला म्हणजे एकच आहे. नाही, विपुलता आहे ना, बराच पिकलाय, म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? एक वचन म्हणायचं. इथं आंबा पिकला आला ना, पिकले नाही आलं. ठीक आहे, पुढे बघा. तुझ्याजवळ फारच पैसा झाला. आता फार पैसा म्हणल्यावर अनेक पैसा झाला ना, परंतु आपण विपुलता आहे म्हणून एक वचन वापरतो. म्हणजे पैसा झाला म्हटलंय म्हणजे विपुलता दर्शक एक वचन आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. जवळीकता दाखवण्यासाठी एकवचनी शब्दप्रयोग केला जातो. दादा आपल्यापेक्षा मोठा असतो, आपला भाऊ, पण तो दादा आत्ताच घरी आला म्हटलं ना मी, का? त्याच्याशी माझी जवळीकता आहे म्हणून मी आला हा शब्दप्रयोग केला. कारण जवळीकता दाखवण्यासाठी एकवचनी शब्दप्रयोग केला जातो. दादा नोकरीला लागला, इथं लागले लिहिलं असतं आपण आदर देण्यासाठी, पण आपण काय म्हटलं? जवळीकता आहे, दादा माझा भाऊ आहे, रक्ताचा भाऊ आहे, मग आपण म्हणतो दादा आत्ता नोकरीला लागला किंवा दादा नोकरीला लागला. आत्या मला पाणी दे, आपण म्हणतो का आत्या मला पाणी द्या? नाही का? तर आपली आत्याशी बापाची बहीण या नात्याने जवळीकता आहे. ठीक आहे, म्हणून आत्या मला पाणी दे. भाऊ तू जरा बाजारात जाऊन ये. भाऊ आपल्यापेक्षा मोठा आहे, तरी आपण म्हटलं बाजारात जाऊन ये बरं. भाऊ तुम्हीही बाजारात जाऊन या, असं आपण आवाजावं भावाला नाही बोलत. काही ठिकाणं बोलत असतील, पण प्रकर्षानं नाही बोलत. का? तर आपली भावाशी असणारी जी जवळीकता आहे ती दाखवण्यासाठी आपण इथं एकवचनी वापर केलेला आहे. पुढे जाऊया. खाली नामे नेहमी अनेकवचनीच आढळतात. हे बघा, डोहाळे लागले. आता हे डोहाळे काय प्रकार आहे, कधी असतो? कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. ज्यांना माहीत असेल ते डोहाळे कसे लागतात, म्हणजे
कसे म्हणजे आपल्याला मला सांगायचा मुद्दा हा आहे की डोहाळे लागले याचा अर्थ ते नेहमी अनेक असतात. डोहाळे म्हणजे काय, फक्त एकच नसतो, अनेक असतात. चला थोडासा सॉरी जरा ब्रेक घेतला. डोहाळे अनेक असतात परंतु इथे त्याचा वापर अनेक वचनीच करायचा. डोहाळे लागले म्हणजे वेगवेगळं खावं लागते. स्त्रीची मूल जन्माला येण्याची जी अवस्था असते त्या काळात डोहाळे लागण्याची प्रक्रिया असते. जसे आपल्या आईला आपण होताना लागले होते. कांजण्या आल्या. आता कांजणी एक कधीच येत नाही. नाकावर येतील, कानावर येतील, डोळ्यावर येतील, पोटावर येतील. कांजण्या अनेक वचनात नेहमी त्याचा वापर करायचा. एखादा थरारक प्रसंग पहिला निकाल लागला, PSIचा कॉम्प्युटरच्या समोर नंबर एंटर केला, एंटर मारला, रिझल्ट फ्लॅश झाला, यू हॅव सिलेक्टेड, तुमचं सिलेक्शन झालं, तुमची निवड झाली की अंगावर तुमच्या रोमांच येतात, शहारे येतात. ठीक आहे, लक्षात आलं. शक्यतो अपघाताच्या प्रसंगी शहारे असतात, आनंदाच्या प्रसंगी असतात, रोमांच पण असतो. चिपळ्या आहेत, आट्यापाट्या आहेत, क्लेश वाटणं, एखाद्या गोष्टीबद्दल खेद वाटणं. चांगली व्यक्ती काहीतरी कुठंतरी एखाद्या चुकीच्या घटनेत अटकली गेली तर आपण तो क्लेश व्यक्त करतो. कधी कधी आपले हाल होतात, प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, कपडे वापरायला नाहीत, आर्थिक संकट कोसळले, मग हाल एक नसतात, अनेक हाल असतात. म्हणून हाल हा शब्द नेहमी अनेक वचनी वापरायचा. आढेओढे, इकडं वर तिकडं वर, अरे बाबा सरळ चलते, मागं पळायचं, इकडं पळायचं, इकडं पळायचं. आपण म्हणतो कामापासून आढेओढे घेतोय. आईबापांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या म्हणजे फक्त काय जेवणच बनवलं का, नाही, तुम्हाला शिकवण्यासाठी पैसे भरवले, ऊस तोडला, कपडे घेतले, स्वतः जुन्या कपड्यात राहिले. त्यांनी खूप खस्ता काढल्या, अनेक वचने आहे. त्यांनी कष्ट सोसले म्हणजे खूप काम केलं. आम्ही खूप गप्पा मारल्या म्हणजे एकच गप्पा नसते, ते नेहमी अनेक वचने असतात. हां, खडावा अनेक वचने असतात इत्यादी. समूहदर्शक शब्द एकवचनी अर्थाने वापरतात. समूहदर्शक शब्द बघा, पक्ष्यांचा थवा, लाकडाची मुळी, लुटारूंची टोळी, खेळाडूंचा संघ, माहिती आहे. त्याप्रमाणे जोडपे हे समूहदर्शक शब्द एकवचनीच वापरायचे. तुम्ही म्हणता नाही ना, जोडपे म्हणजे दोघं आहे. मग हे दोघं आहे म्हटल्यावर तर मग सर अनेकवचनी झाले ना, नाही, त्या दोघांचा मिळून एक समूह आपण म्हणतो, म्हणून जोडपे हे एक वचन. ठीक आहे, लक्षात राहू द्या. पंचक 5 जरी असले तरी एकच समजायचं. त्रिकूट 3 असले तरी एकच समजायचं. समूहदर्शक आहे म्हणून एकवचनी समजा. आठवडा 7 दिवस असतात आठवड्यामध्ये, परंतु म्हणायला आठवडा आहे पण दिवस 7च असतात. ठीक आहे, तरी एकवचनी समजायचं. ढीग, बऱ्याच पेंढ्यांचा गंजीचा ढीग बनतो, अनेक पेंढ्यात, पण बनवताना ढीग बनवतो तर एक समूहदर्शक शब्द समजायचं. रास धान्याची असते, लक्षात असू द्या, प्रश्न येतो समूहदर्शकमध्ये. धान्याची रास असते म्हणजे धान्य पोत्यात जर भरलं तर थप्पी असते, परंतु मोकळं धान्य जर सोडलं तर धान्याची रास असते. समूहदर्शक ते एकवचनी समजा. मंडळ, आता गणपती येऊन गेलेत नुकतेच, गणेश भक्तांचं गणेश मंडळ असतं. चांगले 50-60 मुलं असतात, तर मुलं 110-100 अनेक असतात, परंतु ते आपण एकवचनी समजा, समूह म्हणून. पक्ष्यांचा थवा असतो. ठीक आहे, पक्ष्यांचा थवा असतो, परंतु अनेक पक्षी असूनही त्याला एकवचनी समजा. सभा, सभेत अनेक लोक असले तरी सभा समूहदर्शक शब्द म्हणून एकवचनी समजा. वर्ग, वर्गामध्ये अनेक विद्यार्थी आहेत पण तरी एकवचनीच समजा. समितीमध्ये अनेक सदस्य आहेत तरी पण एकवचनीच समजायचे आहेत. पुढे जाऊया. धन्यवाद मित्रांनो. असेच लेक्चर पाहण्यासाठी आवडले असल्यास कमेंटमध्ये आपलं उत्तर नक्की सांगा, आपल्या प्रतिक्रिया नक्की सांगा. तुमच्या कमेंट आणि लाईक आम्हाला काम करण्याची प्रेरणा देतात. थोडीशी आम्ही उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये तुमच्यासाठी फ्री लेक्चर्स यूट्यूबला घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. जय हिंद, जय भारत.